राज्यातील सर्व महिलांना मुख्यमंत्री लाडकी योजनेचे 2100 रुपयाच्या हप्त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. आता कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहे, किती तारखेपर्यंत मिळणार आहे, त्यासोबतच कोणत्या महिलांना व किती लाख महिला यासाठी पात्र केले, कारण संपूर्ण कागदाची पडताळणी, संपूर्ण फॉर्मची पडताळणी ही राज्य सरकारने सुरू केलेली आहे त्यांच्या विभागामार्फत. कारण बहुतांश महिला या यादीमध्ये अपात्र देखील ठरलेली आहे, कारण त्यांना आता संपूर्ण वगळण्याचे काम हे सुरू केलेले आहे. आता त्या कोणत्या महिला यामध्ये राहणार व किती तारखेला आता हे पैसे जमवणार त्या संबंधित महत्त्वपूर्ण बातमी देखील आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महिलांना महायुतीला तारलेल्या लाडक्या बहिणींना आता 1,500 मिळणार की 2100 रुपये याची उत्सुकता हे लागलेली आहे. त्यामुळे सरकार येताच आम्ही 2100 रुपये देऊ असे आश्वासन या बहिणींना महायुती सरकारने दिलेले होते. आतापर्यंत 1,500 प्रमाणे 5 हप्ते असे एकूण 7,500 रुपये हे मिळालेले आहे. त्यामुळे काल एका वृत्तवाहिनीला सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी वक्तव्यामुळे पैसे लागलीच मिळतील अशाही मावळली आहे. म्हणजेच आता पुढील वर्षीची या जे काही पैशाची वाढवणी केलेली आहे, 1,500 रुपयावरून 600 रुपयाची अतिरिक्त वाढ करून 2100 रुपये, तर त्यासाठी सुधीर मुनगंटीवार भाजपचे जे ज्येष्ठ नेते होते त्यांनी सांगितलं की येत्या काळामध्ये प्रत्येक महिलेंना 2100 रुपयाचा हप्ता देण्यासाठी आमचं सरकार हे कटिबद्ध आहे आणि जे आम्ही आश्वासन दिले, जे जाहीरनामे केले ते आम्ही सर्व पूर्ण करणार आहोत. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही गेम चेंजर ठरल्याने महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यावर कधी जमा होणार आहे याची चर्चा देखील रंगत आहे. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता हा पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता. सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसाच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तसेच नोव्हेंबर म्हणजे आचारसंहिता लागू झाल्याने ऑक्टोबरचा महिना नोव्हेंबर महिन्याचा एकत्रितरित्या हा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खात्यात देखील जमा केलेला आहे. त्यामुळे आता चाहूल लागली आहे डिसेंबर महिन्याची. आता सर्व महिलांना डिसेंबर महिन्याची म्हणजे 6व्या हप्त्याची चाहूल लागलेली आहे. आता शपथविधी ह्या 5 तारखेला 5 डिसेंबरला होणार आहे. शपथविधीनंतर जेव्हा ते मंत्रिमंडळ बैठक होईल त्यानंतर ह्या योजनेवर स्थगिती उठवल्यानंतर संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये आता 1,500 येतील का 2100 येतील हे आता मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयानंतरच हे संपूर्ण स्पष्टता होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ संपूर्ण माहिती व खरी माहिती अपडेट आपण इथं देत राहतो.